काय 4 लेकराचा एक लहान भाऊ होता आणि त्याच्या आईवडिलाचे मोठे भांडणं झाले. मग त्याच्या वडील त्याला त्यांच्या आईला आणि त्यांना सोडून गेले. मग त्याच्या आईवर सगळी जबाबदारी पडल्यावर मग त्यांच्या आईकडे पैसे होते लहान लेकराला त्याला खायला. तर त्याचे तिकडं पाव खायचे ते बघ एक पाव होता ते दोघं खायचे. त्याची आई नुसती पाणी पिऊन झोपायची. त्याची आई बाहेर कामासाठी अशी तिकडे हुडकायची. त्याच्या आईचा गळा चांगला होता गाणे म्हणण्याची. तेव्हा त्या काळात पहिले गाण्याला जास्त महत्त्व होतं. मग एक त्यांना सिनेमा थिएटरमधला एक मालक भेटला. ते म्हणला तुला आवाज चांगला येतो, मी तुला 100% पैसे येते, तर मी तुला 25% पैसे देतो, तू माझ्या सिनेमा थिएटरमध्ये गाणे म्हण. ती हो म्हणते, तिला काम नसेल ती हो म्हणते. दुसऱ्या दिवशी तिकीट देतात म्हणते, जाते सिनेमा थिएटर, ती गाणं म्हणते. पण तिला एवढे पैसे येत नाही. तर एकच फक्त एक नाणी येतो. मग तेवढ्यात एकच पाव येतो. एक पावातच पोट भरते. तसंच तिचं एक पोरगं सोबत आणायची आणि लहान पोरगं ते घरीच पाळण्यात ठेवायची. तिचं लहान लेकरू 5-6 वर्षाचं असेल ते एका बाजूला थांबायचं. त्याच्या आईचं दररोज ते ऐकायचं. त्याला पण त्याच्या आईवडील येईल त्याच्या आईला नीट जेवण भेटायला त्याच्यावर आणि इकडे त्या मालकाला चांगले पैसे भेटायले. ते दया एवढं कळत होतं, थोडं लालच होता. मग एक बार असंच त्याच्या आईचं खूप दुखायलं. त्याच्या आईचा गळा बसला. ती मग त्याच्या आईचा एक दिवशी माणसं चांगली आली. सकाळचा राऊंड एक होता, रात्रीचा राऊंड एक होता. त्याच्या आईचा आवाजच निघाला गेला. त्याच्या पुन्हा तिचं पोरगं रडायलं. त्याच्या आईचा आवाज निघाला. माणसं चपला टमाटे ते फिकू हाणायले टेजवर. मग तिला एक बाजूला नेलं. ते माणूस तिकडे पैसे मोजायला होता. तिकडे काय झालं म्हणून आला. तेव्हा आला, बघितलं तर तिकडं असं झालं, दिसलं त्याला. मग ते त्याला बाजूला घेतलं व त्याला समजूनच गेला आता काय करू. आता चिरडले म्हणले. मग त्याचे पोराला एकदा बघितलं, सारखं दररोज बघायचं ते तिथं आईच्या वणी गाणे म्हणायचा. तर मग ते पाठीला गेली ती जणी. तिला वाटलं ह्याला मारते माणसं. मग नका म्हणला. पण ते म्हणला मी त्याच्या पुढं थांबतो, पण मी लेकरला गाण्याला म्हणून बघून दे. त्याला तिथं बसविलं. ते यायला गेलं, थोडं समजून सांगून बसविलं. मग त्याने पहिल्यांदा आईवणीच सेम टू सेम चाल लावून गाणं म्हणलं. सेम टू सेम आवाज त्याचा निघला त्याच्या आईवणीच. मग पब्लिक शांत एकदम स्थिर झाली व ऐकायली गाणे आणि आनंदाने वरी चिल्लर फेकायली, पैसे फेकायली. तर मग ते पोरगं आणखीन कसं होईल. मग चांगलं गाणं म्हणलं. पण इकडं मालक सिनेमा थिएटरचा खालचे नाणे उचलायला त्या हयात घ्यायला टोपीमध्ये घ्यायला. मग त्याला वाटायला ह्या बरेचसं माझ्या आईवणी हे मला पैसे द्यायचं, हे सगळे पैसे घेईन हे बघायला. मग ते मला 2 मिनटं थांबा, फक्त मला चिल्लर बांधल्या. मग हातरून ते घ्यायला पैसे. इकडं पब्लिक मग जास्त फेकायली आनंदात. त्या लहान लेकरात कसं फेकायली. तर मग त्या मालक म्हणला तुला अशी सगळी नाणी येत होतं, पण गाणं झालं. सगळं झाला. शो संपला. मग शेवटला काय झालं, त्याला पैसे दिले. मग रात्रीच्याला त्या सगळ्यांनी पोट भरून खाल्ला. मग ते म्हणला आहे तुमचा इलाज करू.